नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला आपल्या इम्पॉर्टंट आर्टिकलचे PDFs अवेलेबल होतील. आपण एक नवीन इनिशिएटिव्ह घेत आहोत, त्याचं नाव आहे द कन्सेप्ट्स इन 5 मिनिट्स. तर याच्या अंतर्गत सिलेबसमधल्या जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं, तर त्याच्याबद्दल आपण 5 मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. तर आज आपला पहिला टॉपिक आहे सोवरन. ठीक आहे, तर पहिल्यांदा डेफिनेशन. तर बेसिकली डेफिनेशन काय सांगतं की एक्स्टर्नल म्हणजे अफेअर्स, एखाद्या कंट्रीचे अफेअर्स क्रिएट करण्यासाठी दोन पार्ट असतात. ठीक आहे, पहिला असतो एक इंटरनल अफेअर्स आणि दुसरा असतो एक एक्सटर्नल अफेअर्स. ठीक आहे, तर असे जे अफेअर्स असतात एखाद्या कंट्रीचे, ते जर विदाऊट एनी एक्सटर्नल इन्फ्लुएन्स जर एखादी कंट्री कंडक्ट करू शकत असेल तर त्यालाच काय म्हणतात, सोवरन असं म्हणतात. ठीक आहे, तर बेसिकली हा सोवरन शब्द काय इम्प्लाय करतो की इंडिया हा कोणत्या दुसऱ्या देशावर डिपेंडंट नाही आहे. ठीक आहे, अदर नेशनवर, आणि इंडिपेंडंट आहे, म्हणजे तो स्वतःचे स्वतः डिसिजन इंडिपेंडेंटली घेऊ शकतो, त्यालाच सोवरन असं म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट. तर बेसिकली हे कोणत्या, म्हणजे त्याचे की फीचर्स किंवा जे आपण म्हणतो की कोणत्या ह्याच्यात म्हणतं दिसतं की इंडिया हा सोवरन नेशन आहे, तर त्याचे 4 इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. तर पहिलं काय की इंडिपेंडंट ऑथॉरिटी. तर बेसिकली ऑथॉरिटी म्हणजे काय की इंडियन गव्हर्नमेंट आणि समजा त्याच्या न बनलेले, समजा गव्हर्नमेंट कशाने बनतं की पीपल. ठीक आहे, आणि दुसरं काय की कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे हे इंडियन गव्हर्नमेंट आणि कॉन्स्टिट्यूशन काय रिप्रेझेंट करतं की भारतावर किंवा त्यांच्या लोकांवर या दुसऱ्या कोणत्याही देशाचं कंट्रोल नाही आहे. ठीक आहे, किंवा एखाद्या नेशनचं किंवा एक्सटर्नल पॉवरचं, त्यालाच काय म्हणतात, इंडिपेंडंट ऑथॉरिटी असं म्हणतात. दुसरा पॉईंट काय रिप्रेझेंट करतो, लॉ मेकिंग पॉवर. ठीक आहे, तर बेसिकली एखाद्या कंट्रीची किंवा लॉ एन्फोर्समेंट एजन्सी विदाऊट एनी एक्सटर्नल अफेअर्स किंवा इंटरनल अफेअर्स, तर ते व्यवस्थित जर लॉ एन्फोर्स करू शकत असतील तर त्यालाच काय म्हणतात, लॉ मेकिंग पॉवर म्हणतात. इंडियामध्ये लॉ एन्फोर्स कोण हे करत असतं, इम्प्लिमेंट करत असतं, ज्या लेजिस्लेटिव्ह बॉडीज असतात तर त्यांचं एन्फोर्समेंटचं काम असतं. ठीक आहे, तिसरं आहे इंटरनॅशनल रिकग्निशन. असे जे इंडिपेंडंट सोवरन नेशन असतात तर त्यांना काय असतं की इंटरनॅशनल रिकग्निशन मिळालं असतं ॲज अ सोवरन नेशन म्हणून. तर त्याच्यामध्ये ते काय करू शकतात, त्यांचे जे स्वतःचे डिप्लोमॅटिक रिलेशन्स आहेत किंवा ज्या इंटरनॅशनल ट्रिटीज आहेत किंवा वेगवेगळे अलायन्स आहेत, ठीक आहे, तर त्याच्यामध्ये ते इंडिपेंडेंटली पार्टिसिपेट करू शकतात आणि त्यांच्या डिसिजनमध्ये दुसऱ्या कोणत्याही एक्सटर्नल किंवा वेगळ्या कंट्रीचा इंटरफेरन्स नसतो. नेक्स्ट पॉईंट आपला काय रिप्रेझेंट करतो, डेमोक्रेटिक व्हॅल्यूज. ठीक आहे, तर बेसिकली ह्या डेमोक्रेटिक व्हॅल्यूजमध्ये काय आहे की आयडिया ऑफ सेल्फ रूल आणि डेमोक्रेटिक गव्हर्नन्स. ठीक आहे, म्हणजे सेल्फ रूल हे काय रिप्रेझेंट करतं की सोवरनिटीचं एक की फीचर्स रिप्रेझेंट करतं. ठीक आहे, आणि हा जो राईट आहे हा कोणाला देण्यात आलेला आहे की पीपलला राईट देण्यात आलेला आहे की त्यांचं जे ओन गव्हर्नमेंट आहे ते स्वतः चूज करू शकतील, तर त्यालाच काय म्हणतात, सोवरनिटी असं म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट आहे डायरेक्टली आणि इनडायरेक्टली आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही प्रोव्हिजन्स मेन्शन केले ते आपण बघूया. तर पहिल्यांदा आपलं जे प्रिअम्बल आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली काय स्टेट केलेलं आहे की इंडिया ॲज अ सोवरन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक अँड रिपब्लिक नेशन. ठीक आहे, आणि हे जे प्रिअम्बलमध्ये रिप्रेझेंट केलेलं आहे तर ते काय करतं की इंडिया ॲज अ सोवरन नेशन स्टेट म्हणून डिक्लेअर करतं. ठीक आहे, नेक्स्ट आर्टिकल 1 सबसेक्शन 1. तर बेसिकली याच्यात काय सांगितलं जातं की हे इंडिया ॲज अ युनियन ऑफ स्टेटबद्दल सांगितलं, नेचर सांगितलं जातं इंडियन टेरिटरीचं. आणि हे काय सांगतं की इंडिया ॲज अ युनिफाईड एंटायटी आहे, टेरिटरी आहे, आणि विथ सुप्रीम पॉवर विथ इट्स टेरिटरी, म्हणजे जो गव्हर्नमेंट कोणी इंडियामध्ये फॉर्म करत तर त्या पूर्ण टेरिटरीवर इंडिया त्या गव्हर्नमेंटचं सुप्रीम पॉवर आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे आपलं आर्टिकल 1551A सब क्लॉज सी. तर बेसिकली एक फंडामेंटल ड्युटी आहे आणि ते काय सांगते, टू अपहोल्ड अँड प्रोटेक्ट द सोव्हर्निटी, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया. तर डायरेक्टली हे प्रिन्सिपल कशाबद्दल बोलतं की सोव्हर्निटी अँड युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडियाबद्दल बोलतं. नेक्स्ट आहे आर्टिकल 73. तर बेसिकली हे प्रोव्हिजन जे आहे एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे युनियनची, आणि हे काय सांगतं की इन मॅटर्स ऑफ विथ रिस्पेक्ट टू द पार्लमेंट, आता युनियनला काय करतं, हे पॉवर देतं की टू मेक लॉ, टू एन्फोर्स आणि कंट्रोल द ऑथॉरिटी. आणि ठीक आहे, आणि ह्यामुळं काय होतं की सोव्हर्निटी प्रिन्सिपल जे ते इम्प्लाय होतं. नेक्स्ट आहे आपला आर्टिकल 246. तर बेसिकली हे कशाच्या रिलेटेड आहे, हे लेजिस्लेटिव्ह पॉवर बिटवीन युनियन अँड स्टेटच्या रिलेटेड आहे. आणि हे काय करतं की युनियनला म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटला एक स्ट्रॉंग हँड देतं आणि ते रिफ्लेक्ट काय करतं, नेशनची सोव्हर्निटी रिफ्लेक्ट करतं. नेक्स्ट आपली साईड आहे क्रिटिसिझमबद्दल. तर बेसिकली ते काय झालं होतं की इंडियन गव्हर्नमेंट फॉर्म झाल्यानंतर इंडियाने काय केलं होतं, कॉमनवेल्थ जे नेशन्स आहेत, समजा कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स आणि युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची मेंबरशिप आहे ती स्वीकारली होती. त्यामुळे असं क्रिटिसिझम झालं होतं की इंडियाची जी सोव्हर्निटी आहे ती अबोलिश झालेली आहे. तर त्याबद्दल आपले जे लेट प्राईम मिनिस्टर आहेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये असं सांगितलं होतं की फक्त अलायन्स आणि पार्टनरशिप करून एखादी कंट्री त्याची सोव्हर्निटी लूज करू शकत नाही. ठीक आहे,
आणि हे फक्त एक कॉपरेशनसाठी एक कमिटमेंट आहे अलायन्स आणि पार्टनरशिप करणं. नेक्स्ट आपला पॉईंट आहे की युपीएससीला याच्या आधी ह्या टॉपिकवर काही क्वेश्चन्स विचारलेत का, तर आपण ते बघूयात. तर डायरेक्टली 2015ला युपीएससीला याच्यावर क्वेश्चन विचारण्यात आला होता. तर आपण ते क्वेश्चन वाचूया. तर क्वेश्चन काय रीड करतो, टू अपहोल्ड अँड प्रोटेक्ट द सोव्हर्निटी, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया इज अ प्रोव्हिजन मेड इन. ठीक आहे, तर इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर हे जे प्रोव्हिजन या ठिकाणी देण्यात आलेले आहे, तर ह्यापैकी कोणत्या पार्टमध्ये डायरेक्टली इम्प्लाय होतं. ठीक आहे, प्रिअम्बल, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल, फंडामेंटल राईट अँड फंडामेंटल ड्युटीज. तर बेसिकली आत्ताच आपण बघितलेलं आहे, टू अपहोल्ड अँड प्रोटेक्ट द सोव्हर्निटी, युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ इंडिया, हे जशाच तसं प्रोव्हिजन काय रिप्रेझेंट करतं, फंडामेंटल ड्युटीज, ज्या आर्टिकल 51A च्या अंतर्गत येतात. ठीक आहे, थँक्यू.